श्रावण महिन्याचे औचित्य साधून विश्व मांगल्य सभा शाखा कारंजा लाड यांच्या वतीने 11 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या कावड यात्रेमध्ये सर्व समाजातील जवळपास 1000 महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। या कावड यात्रेची सुरुवात टिळक चौक येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथून करण्यात आली। नर्मदेश्वर मंदिरातील विहिरीतील जलास आवाहन करून त्या जलाने नर्मदेश्वर महादेवाला अभिषेक करण्यात आला। विहिरीतील पवित्र जल सर्व माता भगिनींनी आपल्या कलशामध्ये भरले। येथील अभिषेकाचा मान सोनाली गढवाले यांना देण्यात आला होता। श्री शिव महिमनं अभिषेक झाल्यानंतर जलकुंभ भरलेल्या कावडीचे पूजन करण्यात आले। या पूजनाला राजू पाटील राजे, डॉक्टर अजय कान, सई डहाके, कुणाल महाजन यांच्या हस्ते कावड पूजन संपन्न झाले। त्यानंतर वाजत गाजत कावडीचे प्रस्थान श्री सिद्धेश्वर मंदिराकडे करण्यात आले। कावड यात्रेच्या मार्गातील प्रत्येक शिव मंदिरामध्ये सुहासिनींच्या हस्ते पूजा व अभिषेक करण्यात आला। कावड यात्रेच्या मार्गामध्ये अनेकांनी सडा रांगोळ्या टाकल्या होत्या। कावड यात्रेमध्ये बंजारा महिलांनी आपले पारंपरिक नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला। तसेच दोनद येथील महिलांच्या दिंडीतील पावलींनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले। सिद्धेश्वर मंदिर येथे कावडमधील कलश सुहासिनींनी मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून जल श्री शिव महिमनं अभिषेकाने सिद्धेश्वराला अर्पण केले। त्यानंतर कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी आपल्या कलशातील जल अर्पण केले। सिद्धेश्वर मंदिरातील अभिषेक व पूजनाचा मान वाशिम यवतमाळ मतदारसंघातील खासदार यांच्या सुविद्य पत्नी वैशाली संजय देशमुख व जयश्री ढोके यांना मिळाला। आरतीनंतर प्रसाद वाटप करून या कावड यात्रेची सांगता करण्यात आली। कावड यात्रेला अनेक हिंदू संघटनांनी मोलाची मदत केली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।